नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण बघणार आहोत वाफेवरचे धपाटे आणि थालीपीठ एकाच पिठापासून आणि त्याबरोबर हरभऱ्याची उसळसुद्धा. वाफेवरचे धपाटे बघा, एका बाजूनी छान भाजले जातात आणि दुसऱ्या बाजूनी आपण वाफेवर याला भाजून घेणार आहोत. मस्त लागतात. नागपंचमी दिवशी बनवले जातात. कोल्हापुरात खूप फेमस आहे ही डिश. त्यासाठी लागणारं पिठाचं प्रमाण बघूया. वाटीनं बघतोय आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ आहे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही पिठं कमी जास्त करू शकता आणि त्याप्रमाणे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे. तुम्हाला जसं प्रमाण आवडत असेल, ज्या पिठाचं कमी जास्त त्याप्रमाणे घ्या, पण बेसन पिठाचं प्रमाण कमीच ठेवा. समप्रमाणात तुम्ही गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेऊ शकता आणि त्याच्या निम्म तांदळाचं पीठ घेऊ शकता. अतिशय खुसखुशीत आणि लुसलुशीत ही थालीपीठं किंवा धपाटे बनू शकतात. वाफेवर केल्यामुळं खूप सुंदर लागतात. या पद्धतीनं नक्की तुम्ही धपाटे आणि थालीपीठ एकाच पिठापासून बनवून बघा. चमचाभर तीळ टाकायचे आहेत. कच्चे तीळ आहेत, हे भाजण्याची काही गरज नाही. थालीपीठ आपण मंद गॅसवर भाजणार आहोत, त्यामध्ये तीळ भाजले जातात. 2 छोटे चमचे जिरे टाकायचे आणि 1 चमचा ओवा हातावर चुरडून घेतला आहे मी. 1 चमचा हिंग टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता जर तुमच्याकडे खरडा तयार असेल तर खरडा तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण मी हिरवी मिरची ठेचून घेतली आहे चवीप्रमाणे. फक्त हिरवी मिरची आहे ही, कच्चीच आहे. आणि त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची आहे. हळदीमुळं मस्त रंग येतो. आता अर्धा कप जरी तेल घेतलं असलं तरी त्यातलं थोडंच तेल मी मिक्स करणार आहे. कच्चं तेल आहे. आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला साधारण 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट. तुम्ही ताजा लसूणसुद्धा कुटून टाकू शकता, पण अशी रेडीमेड पेस्टसुद्धा छान टेस्ट देते. आता हे सगळे मसाले आपल्याला पिठाला चोळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पिठाला चोळून घेतल्यामुळं सगळीकडं हा मसाला व्यवस्थित लागतो आणि छान खमंग थालीपीठं आपली तयार होतात. आपण 2 प्रकार बनवतो यामध्ये, वाफेवरचे धपाटे आणि मिक्स भाज्यांचं थालीपीठ. हे 2 प्रकार बनवतो आहे आपण. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे हे दोन्ही प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजतील. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी शेअर करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनेलवर खूप सुंदर रेसिपीज अपलोड आहेत. एकदा नक्की चेक करा आणि त्याप्रमाणे बनवूनसुद्धा बघा. अगदी गॅरंटीड रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत. यापुढेही अतिशय सुंदर रेसिपीज अपलोड होत राहणार आहेत. थोडीशी कोथिंबीर मी या पिठामध्ये मिक्स केली आहे. आता आपण पहिल्यांदा वाफेवरचे धपाटे बनवून घेतो आहे. तर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. जास्त पीठ होतं, व्यवस्थित मळता यावं म्हणून मी 2 भाग केले होते. आता उरलेला भागसुद्धा असाच व्यवस्थित मऊसर मळून घ्यायचा आहे. खूप घट्ट नको आणि खूप पातळसर तर अजिबात नको. अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून 10 ते 15 मिनिटांसाठी सेट व्हायला ठेवायचे. आता सगळं पीठ मी एकत्र केले आणि आता छान मळून घेऊया. गव्हाच्या पिठाचं प्रमाण इतर पिठांच्या तुलनेत दुप्पट घेतल्यामुळं वाफेवरचे धपाटे किंवा थालीपीठ अतिशय लुसलुशीत आणि सुंदर तयार होतात. थापताना अगदी पातळ थापली जातात. आता याच पिठाचे तुम्ही तळणीचे धपाटेसुद्धा बनवू शकता. आता जाता जाता हरभऱ्याची उसळसुद्धा कशी बनवायची ते बघूया. तवा चांगला तापला आहे. त्यावर हे हरभरे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेत असताना चमचाभर तेलसुद्धा टाकत राहायचं आहे. त्यामुळं छान भाजले जातात हरभरे. कुठल्याही मोडाच्या कडधान्यांची उसळ बनवताना अशा पद्धतीनं भाजून घ्या आणि मग उसळ बनवा. सुंदर तयार होते. आता भाजून झालेले हरभरे एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे. पीठ आपलं तयार आहे. मुरले 15-20 मिनिटं. फोडणी बघूया आपण आता. कांदा टोमॅटोची पेस्ट टाकायची छोट्या कुकरमध्ये. चमचाभर तेलावर आपण ही पेस्ट व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट मिक्स करायची. छोटा 1 चमचा पेस्ट आहे ही. छोट्या कुकरला बनवल्यामुळं अगदी सुंदर उसळ तयार होते आणि पटकन होते. 1 चमचा हिंग टाकायचा आणि 1 चमचा हळद.
1 चमचा जिरे टाकलेत मी. सगळं व्यवस्थित परतून घेऊया. तेल सुटायला सुरुवात झाली आहे बघा, म्हणजेच पेस्ट आपली चांगली भाजत आली. आता असंच तेल सुटायला पाहिजे आणि मगच उसळ छान लागते. भाजून घेतलेले हरभरे त्यावर मिक्स करूया. आता हरभऱ्याऐवजी तुम्ही मुगाची उसळ बनवू शकता किंवा पिवळ्या मुगाची उसळसुद्धा छान लागते. चवळीची उसळ छान लागते. चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला, मीठ मिक्स केलं आहे आणि कोणताही एक मसाला, हा छोले मसाला मिक्स केला आहे मी. तुम्ही पनीर मसालासुद्धा मिक्स करू शकता. गरम मसाला, सब्जी मसाला असा कोणताही एक मसाला टाकू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये मिक्स केलं आहे. आता शिजण्यापुरतं यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि आता मी 6 ते 7 शिट्ट्या देऊन घेणार आहे, कारण हरभरे कच्चे आहेत, हे मोडाचे आहेत फक्त. 6 ते 7 शिट्ट्या दिल्यानंतर अतिशय सुंदर लुसलुशीत उसळ तयार होते. आता वाफेवरचे धपाटे आपण लाटून घेतो आहे थोड्याशा पिठावर. पिठावर लाटल्यामुळं अगदी पातळ लाटले जातात. भाजताना मात्र गॅस मंद करायचा आहे. हे धपाटे खूप सुंदर लागतात. नाश्ता असो, लंच असो किंवा डिनर. शक्यतो दुपारच्याच जेवणावेळी दह्यासोबत हे धपाटे खाल्ले जातात. कोल्हापुरात खूप फेमस आहेत हे धपाटे. वाफेवरचे धपाटे, खरडा, कुठल्याही कडधान्याची उसळ खूप लोकप्रिय आहे. तर आता बघू शकताय तुम्ही, पातळ लाटून घेतले मी आणि मंद गॅसवर आपल्याला हे धपाटे भाजून घ्यायचे आहेत. वाफेवरचे असल्यामुळं एका बाजूला पाणी लावायचं आहे. पाण्यावर एक बाजू छान स्टीम होते आणि दुसरी बाजू आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी, म्हणजे एक बाजू छान वाफून निघते. बघा किती सुंदर दिसते. खूप छान लागतात हे वाफेवरचे धपाटे. नक्की ट्राय करा. अर्थात कोल्हापूरच्या गृहिणी अतिशय सुंदर धपाटे बनवतात. यामध्ये बाजरीचं पीठसुद्धा मिक्स केलं जातं. आपल्या आवडीप्रमाणे अर्थातच पिठांचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. नागपंचमीला हे धपाटे बनवले जातात, पण अधेमध्ये सुद्धा खायला खूप लज्जतदार लागतात. धपाटे बनवायचे म्हटलं की 4 घास जास्तच जातात. तयार आहेत. आता अशाच पद्धतीनं एक बाजू पाणी लावून मी वाफवून घेणार आहे. झाकण मात्र झाकायला विसरू नका. खूप सुंदर बनतात हे धपाटे. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनेल सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता दुसरा प्रकार बनवतो आहे आपण. थालीपीठ आहेत ही मिक्स भाज्यांची. कांदा बारीक चिरून घेतला आहे, मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला पालकसुद्धा मिक्स करू शकता. अशा मिक्स भाज्यांचं थालीपीठ अतिशय सुंदर लागतं आणि आजकाल गाडीवर हे थालीपीठ खूप फेमस आहे. हे थालीपीठ खाण्यासाठी खूप प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. यासोबतसुद्धा खरडा, दही आणि एखादी उसळ खूप सुंदर लागते. आता पिठाचा गोळा भाज्यांमध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं कांदासुद्धा पेरून घ्यायचा आहे. कांद्यामुळं हे थालीपीठ अतिशय लज्जतदार लागतं. आता आपण मीडियम पीठ मळून घेतलं आहे, त्यामुळं हे सहज पसरलं जातं. कापड ओलं करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी. ओल्या कापडावरच आपल्याला अशा पद्धतीनं हे थालीपीठ थापून घेत राहायचं आहे. मिक्स पालेभाज्या नक्की मिक्स करा, त्यामुळं लज्जतदार थालीपीठ तयार होतं. आता थापण्यासाठी प्रत्येक वेळी पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे. कापड ओलं हवं आणि आपला हातसुद्धा ओला हवा. अशा पद्धतीनं थोड्या थोड्या अंतरावर आपण छिद्र पाडून घ्यायची आणि कापडासकट तव्यावर हे थालीपीठ लावून घ्यायचं आहे. कडेने तेल सोडायचं आहे, म्हणजे छान खमंग भाजलं जातं. आता जी छिद्र पाडून घेतले त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं, म्हणजे सगळ्या बाजूंनी सोनेरी रंगावर हे थालीपीठ सुंदर भाजलं जातं. गॅस मंद करायचा आहे. मोठ्या गॅसवर अजिबात भाजू नका. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. एक बाजू भाजलेली दिसतीये. आता हळुवारपणाने आपण हे थालीपीठ उलटवून घ्यायचं. तेलावर खूप सुंदर भाजलं जातं बघा. अतिशय सुंदर, कुरकुरीत आणि खुसखुशीत थालीपीठ तयार आहे. दोन्ही बाजूला तेल सोडत राहायचं आहे. असं तेल सोडत भाजल्यामुळं थालीपीठ अतिशय खमंग, कुरकुरीत भाजलं जातं. खूप मजा येते हे थालीपीठ खायला.
भाज्यांचा खूप छान सुगंध येत असतो. यातला कांदा सोनेरी रंगावर भाजत गेल्यामुळं खूप लज्जतदार होतं. बघा किती सुंदर दिसते सोनेरी रंगावर थालीपीठ. नक्की ट्राय करा ही रेसिपी. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.